मराठी न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांविरोधात राज्य सरकारने आता कारवाईचा बडगा उगारलाय। परिवहन विभागाच्या विशेष तपासणी मोहिमेत तब्बल 1268 चालकांना नोटीस बजावण्यात आली आहे। मुंबई आणि एमएमआर परिसरात 3995 चालकांची तपासणी करण्यात आली। त्यापैकी 604 चालकांना व्यावहारिक मराठी भाषेचं पुरेसं ज्ञान नसल्याचं आढळून आलं, तर मुंबई बाहेरील राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये 4222 चालकांची तपासणी करत 664 चालकांना नोटीस देण्यात आली। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालकांना मराठी शिकण्यासाठी वेळ आणि संधी दिली जात असल्याचं स्पष्ट केलंय। ही तपासणी मोहीम 30 सप्टेंबर 2026 पर्यंत सुरू राहणार आहे। मुदत संपल्यानंतरही मराठीचं ज्ञान नसलेल्या चालकांवर कठोर कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाई केली जाणार असल्याचं सरकारने स्पष्ट केलंय।